मस्तपैकी माझे संध्याकाळचे काम चालू होते, तर इकडे बघू शकता कणिक मळून ठेवलेली होती, तर ते बाहेर नेऊन ठेवते बरं का. कारण की या खोलीत ना खूप गरमी होते, पण त्याआधी मला ना भाजी फोडणी द्यायची होती बरं का. भाजी फोडणी दिल्याच्या नंतर एका साईडला भाजी शिजतो, तर आपल्या तो भाजी शिजे तोपर्यंत पोळ्या पण लाटून होऊन जातात, आणि पोळ्या लाटल्याच्या नंतर फक्त शेकायचं असतं. काही जण म्हणजे तिथंच लाटतात ना, तिथंच काही जण म्हणण्यापेक्षा बरेचसे लोक तिथंच लाटतात आणि तिथंच शेकत असतात बरं का. पण तसं ना खूप गरमी होते, म्हणून मी ना मला उभं राहायला पण तेवढं म्हणजे जमत नाही, तर त्या कारणास्तव मी ना बसूनच अशा पोळ्या लाटते. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी भाजी झाल्याच्या नंतर पोळ्या शेकायच्या आहेत आपल्याला. तर बघू शकताय मस्त असं तेलही टाकतात, आणि कडे तोपर्यंत मसाल्याचे डबेही काढून घेते. तर बघा, हळद मीठ तिखट मसाला म्हणजे कोणते मसाले टाकते हे म्हणाल तुम्ही, पण तसं नाही, हळद मीठ तिखट तर हेच आपले केली मस्तपैकी मसाले चालते. तर बघू